हॅलो फ्रेंड्स, आज आपण करत आहोत उन्हाळ्यासाठी खास आणि मुलांचे एक्झाम चालू आहे तर स्मरणशक्ती वाढण्यासाठी मस्तपैकी मखाण्यांचे लाडू. मखाण्यांमध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी देखील ते खूप उपयुक्त आहे. तर येथे आपण 2 मोठे भांडेवर मखाणे घेतले आहे. ते मखाणे कढईमध्ये छानपैकी भाजून घ्यायचे आहे. आता इथे आपण अर्धी वाटीभर बदाम घेतले आहे. 1 चमचाभर तुपावरती बदाम चांगले भाजून घ्यायचे आहे. जुन्या लोकांची म्हण आहे की बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. त्यामुळेच आपण इथे बदाम घेतलेले आहे. आता आपण अर्ध्या वाटीपेक्षा देखील थोडेसे कमी असे काजू घेतलेले आहे. कारण काजूचा गुणधर्म हा गरम असल्यामुळे थोडे ते कमीच घ्यायचे आहे. ते देखील आपण तुपावर चांगलं भाजून घेतलेले आहे. आता इथे आपण अर्धी वाटीपेक्षा देखील कमी शेंगदाणे घेतलेले आहे. कारण की शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असते आणि मुलांना ह्या वयामध्ये शेंगदाणे दिल्यास कॅल्शियम अगदी झटपट वाढते. आता आपण इथे घेत आहोत अर्धी वाटीभर लाल भोपळ्याच्या बिया, म्हणजे ज्याला आपण पंपकिन सीड देखील म्हणतो. ह्या कुठल्याही ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये सहज मिळून जातात. आता हे सर्व जिन्नस आपण तुपावरती भाजून घेतलेलं आहे. एका ताटामध्ये थंड व्हायला काढायचं आहे. आता जे मखाणे आपण भाजलेले आहेत ना, त्याची आपण बारीक पावडर करणार आहोत एका मिक्सरमध्ये. तर मिक्सरच्या पॉटमध्ये अगदी छान पावडर तयार होऊन जाते. आता आपण त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व सुकामेवा बारीक करून घेतलेला आहे. आता यामध्येच आपण एक वाटीभर चिरलेला गुळ घालायचा आहे. गुळ घातल्यामुळे कॅल्शियमयुक्त आणि हाडांना मजबूत करणारं असं आपले लाडू बनणार आहेत. तुम्ही गुळाच्या ऐवजी या ठिकाणी खडीसाखर देखील वापरू शकतात. खडीसाखरेमुळे थंडावा मिळतो शरीराला, किंवा तुम्ही साधी साखर देखील वापरू शकतात. तर अशा प्रकारे इथे आपलं सर्वपैकी जिन्नस बारीक झालेलं आहे. आता यामध्ये आपण मखाण्याची पावडर देखील टाकून घेतलेली आहे. तर आता हाताने आपण हे सर्व साहित्य कालवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी थोडासा गुळ कमी वाटत असल्याने आम्ही जरासा गुळ इथे वाढवलेला आहे. आता इथे छानपैकी गुळ मिक्स करायचा आणि लाडू आपण बांधायला घेऊया. अगदी झटपट अशी रेसिपी आहे, अगदी सोपी आहे. तर फ्रेंड्स, आजच साहित्य आणा, नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर आता लाडू बांधता येईल इतपत आपण वाटीभर तूप याच्यामध्ये घातलेलं आहे. तुपामुळे काय होईल की लाडू खूप छान बांधता येतील आणि तूप शरीरासाठी अति आवश्यक असल्यामुळे तूप तर घालायचंच आहे. आता हे सर्व साहित्य आपण पुन्हा चांगलं मिक्स करूया. तूप सगळ्या बाजूने लागलं की लाडू खूप छान वळवता येतील. फ्रेंड्स, मखाण्याचे लाडू खूप चविष्ट लागतात. असं वाटत नाही की आपण लाडू मखाण्याचे खातोय का. त्यामध्ये रवा, कणिक काही आपण घातलेले नसल्यामुळे पूर्णपणे ड्रायफ्रूट्सयुक्त असे लाडू तयार झालेले आहेत. अत्यंत पौष्टिक असे लाडू बनतात. तुम्ही कुठल्या पण ऋतूमध्ये हे लाडू बनवून खाऊ शकतात. एकदा बनवले तर तुम्ही वारंवार बनवाल आणि खाल. एवढे हे लाडू पौष्टिक आणि चविष्ट लागतात. आता आपण लहान लहान असे लाडू बांधून घेऊया. हे लाडू महिनाभर खूप छान टिकतात. जर तुम्हाला कोणाला प्रवासाला घेऊन जायचे असेल सोबत, तरी पण तुम्ही त्याला देऊ शकतात. किंवा तुमचं मुलगा हॉस्टेलला राहत असेल, तुम्ही त्यालासुद्धा डब्यात भरून देऊ शकतात. इम्युनिटी बूस्टर असे लाडू आहेत. आपल्या शरीराला खूप सारी ऊर्जा या लाडूंपासून मिळणार आहे. तुम्ही बाळाबाळंतींना देखील हे तुम्ही लाडू करून देऊ शकतात. तर असे सर्वांना चालणारे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि वृद्धांपासून स्त्रियांपर्यंत सर्वांनाच हे लाडू पौष्टिक असे आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी रेसिपी आहे. खूप दमदार असे लाडू तयार झालेले आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत आला असाल तर प्लीज एक लाईक करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला लाडू आवडले की नाही. तर फ्रेंड्स, मला लाडू देखील तोडून दाखवत आहे. बघा, अगदी सॉफ्ट छान लाडू झालेले आहे. आता हे लाडू आपण डब्यात भरून ठेवू शकतो. जर तुम्हाला लाडूची ऑर्डर घ्यायची असेल तुम्ही ऑर्डर देखील घेऊ शकतात. सर्व मार्जिन वगैरे काढून मेहनत घेऊन तुम्ही लाडू विकू देखील शकतात. असे हे भन्नाट लाडू तयार झालेले आहेत. याआधी पण मी बरेच लाडूचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही बघितले नसेल तर प्लीज तुम्ही बघा. व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही ते नक्की चेक करा. चला तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्ही नक्की तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. त्याचबरोबर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.